पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच शहरात नवनव्या गुन्हेगार टोळ्यांची वाढ पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे। बंडू आंदेकर, प्रमोद माळवदकर, बाबा बोडके, गजानन मारणे, निलेश घायवळ, बापू नायर आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कोंढव्यातील टिपू पठाण आणि सिंहगड रोड परिसरातील बंटी पवार या नव्या टोळ्यांनी दहशतीचे जाळे निर्माण केले। टिपू पठाण मूळचा लोणी काळभोरचा 2013 मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणानंतर त्याचा गुन्हेगारी जगात प्रवेश झाला आणि पाहता पाहता त्याने स्वतःची टोळी उभी केली। खुनाचे प्रयत्न, मारामाऱ्या, खंडणी आणि इतर एकूण 13 गुन्ह्यात त्याचे नाव समोर आले। 2019 मधील गोळीबार प्रकरणानंतर त्याच्यावर पहिली मोक्का कारवाई करण्यात आली। काही प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली तरी परिसरातील त्याची दहशत मात्र वाढतच गेली। जमीन बळकावणे, जबरदस्ती, व्याजाचे व्यवहार अशा मार्गाने त्याने आर्थिक साम्राज्य वाढवले। त्यानंतर पुन्हा एका जमीन प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर दुसरी मोक्का कारवाई झाली आणि सध्या संपूर्ण टोळी कारागृहात आहे। दरम्यान त्याच टोळीतील शाहरुख उर्फ अटी शेख पोलिसांना पकडण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत ठार झाला। या घटनेनंतर परिसरातील इतर गुंडांच्या मनात धास्ती बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। दुसरीकडे सिंहगड रोडला बंटी पवारची टोळी सक्रिय आहे। प्रतिस्पर्धी टोळी नसतानाही 29 सदस्य असलेली ही टोळी खून, दहशत आणि जबरदस्तीच्या प्रकरणात नोंदली गेली। बंटी पवार 2021 पासून NDPS गुन्ह्यात तुरुंगात असूनही टोळीचे जाळे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे।